विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत आले आहेत. कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आहेत. रमी प्रकरणामुळे कोकाटे यांची गच्छिंती होणार हे आता निश्चित मानलं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शुक्रवारी रात्री दीर्घ चर्चा झाली. यात मंगळवारपर्यंत कोकाटेबाबत निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांनी आंदोलन सुरू केल्यानंतर शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास आहे असं म्हणत कोकाटे यांनी समर्थकांना शांत केलं. कोकाटे यांनी सूचना दिल्यानंतर समर्थकांनी माघार घेतली. रमी प्रकरणावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शुक्रवारी पुण्यात रात्री 2 तास चर्चा झाली. सभागृहातील माणिकराव कोकाटे यांचे कृत्य, त्यानंतर पत्रकार परिषदेत सरकारला भिकारी म्हणणे या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच नाराज झाल्याची माहिती आहे. तसेच सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारला सातत्याने अडचणीत आणत असल्यानं आता राजीनामा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची चर्चा या बैठकीत झाली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीतील सर्व समस्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार हिंजवडीत पाहणी दौऱ्यावर आहेत. 2 आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचे पालन करत त्यांनी विकास कामांना सुरुवात केली की नाही याची पाहणी अजित पवारांनी सुरू केली आहे. अजित पवार यांच्या आदेशानंतर प्रशासनाच्या कामाला वेग आलेला आहे. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहे. दरम्यान कामात व्यत्यय निर्माण करणाऱ्यांविरोधात 353 लावण्याचे आदेश देखील अजित पवारांकडून देण्यात आले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील मंत्र्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचं चित्र राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरच जुंपली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय खात्याच्या काही बैठकांचं आयोजन केल्यानंतर संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करत त्यावर लेखी स्वरूपात हरकत नोंदवली. त्याला प्रत्युत्तर देताना माधुरी मिसाळ यांनी देखील पत्राच्या माध्यमातून उत्तर दिलंय. यंदाचा संसद रत्न पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे. यात देशातील 17 खासदारांना समाविष्ट करण्यात आलाय. यंदा संसद रत्न पुरस्कारांसाठी महाराष्ट्रानं बाजी मारली असून महाराष्ट्रातील 7 खासदारांनी या यादीत स्थान पटकावलंय. संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी प्राईम पॉईंट फाउंडेशन या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. या संसद रत्न पुरस्कारात महाराष्ट्रानं यंदाही बाजी मारली. यात सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह भर्तृहरी महताब आणि NK प्रेमचंद्रन यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. यासह अरविंद सामंत, नरेश मस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांनाही संसद रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलाय.